नमस्कार, मी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण मुगाच्या डाळीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहे। तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता, एकदम झटपट तयार होते। आता भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली। त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरी घालायची आणि बारीक कट केलेलं लसूण घालायचं आहे। थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची। त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे मी एकदम बारीक कट करून घातलेत। आता कांदा आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं आपल्याला कांदा असाच परतून घ्यायचा आहे। बघू शकता कांदा एकदम मऊ झालेला आहे। यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली, ती यामध्ये घालूया आणि ती सुद्धा चांगली परतून घ्यायची। हिरवी मिरची घातल्याने ह्या डाळीला खूप छान चव येते। आता त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे। ते सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचे। मी अर्धा तास अगोदर 1 वाटी मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। ती चांगली भिजल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्यामध्ये ॲड करायचे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता 2 मिनिटं ह्या कांद्यासोबत डाळ चांगली परतून घ्यायची। त्यावर झाकण ठेवायचे आणि झाकणावर थोडंसं पाणी घालायचे। 2 मिनिटं आपल्याला आधी वाफ काढून घ्यायची। बघू शकता थोडंसं पाणी सुटले भाजीला। आता चांगले मिक्स करून घेऊ आणि जे ताटावर पाणी ठेवलं होतं आपण तेच ह्यामध्ये घालायचे। डाळ शिजायला खूप जास्त पाणी लागत नाही, थोडं पाणी लागतं, त्यामुळे मी इथं 1 कप पाणी ओतलेलं आहे। आता चांगले मिक्स करून घेऊ आणि पुन्हा झाकण ठेवू। आपल्याला 2 ते 3 मिनिटं डाळ चांगली शिजवून घ्यायची। आता झाकण ठेवून घेऊ। आता झाकण काढून चेक करू डाळ कशी शिजली। बघू शकता डाळीतलं पूर्ण पाणी आटले आणि डाळ अशी मोकळी मोकळी झाली। खूप जास्त गाळसुद्धा झालेलं नाही आणि डाळ चांगली व्यवस्थित शिजली। खूप छान भाजी झालेली आहे। आता चेक करून बघू डाळ शिजली का। एकदम मऊ अशी डाळ शिजलेली आहे। आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। डाळ तयार झाली आहे। सकाळी सकाळी घाईमध्ये तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी ही झटपट डाळ कांद्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।